सो मागच्या आपल्या 2 ते 3 लेक्चर्स मध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा पार्ट ओपन केलेला होता. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणत्या असतात? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर दोज प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ व्हॉट सोल्यूट पार्टिकल्स अँड दे आर इंडिपेंडेंट ऑफ द नेचर ऑफ सोल्यूट और नेचर ऑफ सॉल्व्हेंट. त्यामध्ये आपण लोअरिंग इन वेपर प्रेशरची कॉन्सेप्ट बघितली, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघितलं आणि डिप्रेशन इन काय बघितलं तर फ्रीजिंग पॉइंट. नाही, आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आता बघणार आणि ऑस्मॉटिक प्रेशर असे 4 पॉइंट्स आपण काय करणार आहे तर म्हणजे डिस्कस करणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बघण्याआधी सगळ्यात पहिला फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय अंडरस्टँड करूया. द टेम्परेचर at which vapor pressure of liquid is equal to vapor pressure of what? Solid. कारण काय आहे, आपण कन्वर्जन करतोय. कशामध्ये कन्वर्जन करतोय? लिक्विडला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर सॉलिड मध्ये कन्वर्ट करणार आहे. कोणाला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? लिक्विड टू सॉलिड. सो लिक्विड टू सॉलिड कन्वर्जन असल्यामुळे द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड हा इक्वल होतो कोणाला तर वेपर प्रेशर ऑफ कोणाला तर सॉलिडला. तर आपण त्याला काय म्हणतो तर फ्रीजिंग पॉइंट. तर सगळ्यात पहिला आपण जरा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया लोअरिंग इन वेपर प्रेशर. ग्राफिकल representation for lowering in vapor pressure and depression in freezing point. And depression in what? Depression in what? Freezing point. काय डिस्कस करायचं आपण? Graphical representation for the lowering in vapor pressure and depression in the freezing. ठीक आहे, काय करूया आपण परत y ऍक्सिस ला काय घेऊया तर वेपर प्रेशर घेऊया आणि x ऍक्सिस ला काय घेऊया तर टेम्परेचर. जसं टेम्परेचर कमी होणार आहे तसं वेपर प्रेशर पण काय होणार आहे कमी. कारण आपण काल एक पॉइंट सांगितला, काय सांगितलं आपण की टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हटलं तर वेपर प्रेशर. टेम्परेचर कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तर वेपर प्रेशर. ठीक आहे, आता काय आहे बघा इथे बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हा वेपर प्रेशर आहे, हा विथ टेम्परेचर काय होणार आहे कमी होणार आहे. ठीक आहे, प्युअर सॉल्व्हेंट आहे, त्या प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर विथ टेम्परेचर काय होत चाललाय तर कमी. समजते का? येस सोनू? जरासं कवी काढते. टेम्परेचर विथ टेम्परेचर वेपर प्रेशर काय होत चाललंय तर कमी होत चाललंय आणि सडनली तुम्हाला असं एकदम सडन डिक्रीज इन वेपर प्रेशर दिसतं. विथ टेम्परेचर जसं टेम्परेचर कमी होत चाललंय तसं वेपर प्रेशर काय होत जातं तर कमी होत जातं. एका पॉइंटला एक सडन जर्क दिसतो, म्हणजे सडनली काय झालं तर वेपर प्रेशर सडनली एकदमच काय झाला ड्रॉप. पहिला टेम्परेचर जसं कमी होतं तसं वेपर प्रेशर स्लाइटली कमी होतं. एका पॉइंटला सडनली चेंज दिसते आणि ज्या पॉइंटला सडनली चेंज दिसला त्या पॉइंटला असं असते की त्या वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ काय असते तर सॉलिड. कुठं सडन जर्क दिसतं? ज्या पॉइंटला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि वेपर प्रेशर ऑफ सॉलिड काय होतं सेम. मग आपण काय म्हटलं द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू वेपर प्रेशर ऑफ सॉलिड, त्याला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो.
आपण हा घेताना कसला सॉल्व्हेंट घेतलेला? प्युअर सॉल्व्हेंट घेतलेला. काय घेतलेला? प्युअर सॉल्व्हेंट. जसं टेम्परेचर कमी केलं वेपर प्रेशर काय होत गेलं तर कमी होत गेलं. एका पॉइंटला सडनली काय झालं तर वेपर प्रेशर कमी झालं. सडनली वेपर प्रेशर काय झाला तर कमी झाला. ओके. ज्या पॉइंटला सडन जर्क बसला तो जो टेम्परेचर आहे तो T0F आहे. T0F freezing point of pure solvent. Who is T0F? T0F is equals to काय आहे तर freezing point of pure solvent. फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय आहे तर प्युअर सॉल्वेंट. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? येस और नो? कालच आपण बघितलं काय की टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हटलंय वेपर प्रेशर. मग जसं जसं टेम्परेचर काय होत जाणार आहे तर कमी होत जाणार आहे तसं तसं वेपर प्रेशर पण काय होत जाणार आहे कमी होणार आहे. एक पॉइंटला तुम्हाला सडन जर्क दिसेल. सडन जर्क जिथं दिसतं म्हणजे सडन चेंज इन वेपर प्रेशर जिथं दिसतं तिथं वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि वेपर प्रेशर ऑफ सॉलिड काय झालेलं असते तर सेम. सो ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आणि वेपर प्रेशर ऑफ सॉलिड सेम होते त्याला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो. आणि तो फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार आहे तर प्युअर सॉल्व्हेंटचा. कोणाचा असणार आहे? कोणाचा असणार आहे? प्युअर सॉल्व्हेंटचा. समज में आ रहा है? येस और नो? बरं, हे तर प्युअर सॉल्व्हेंट बद्दल झालं. आपल्याला काय माहिती आहे प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त असतं का कमी असतं? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय असतं? कमी असतं. कशापेक्षा कमी असतं? प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा. सो जसं जसं आपण काय करत जाणार आहे वेपर प्रेशर कमी कमी करत जाणार आहे सोल्युशन. हे बघा प्युअर सॉल्व्हेंटच्या खाली घ्यायचं सोल्युशनचं वेपर प्रेशर कारण वेपर प्रेशर सोल्युशनचं कमी असतं. ठीक आहे. मग परत टेम्परेचर जसं आपण कमी करू कमी करू कमी करू वेपर प्रेशर पण कमी होणार आहे. आता जेव्हा हा सोल्युशनचा जो पॉइंट आहे हा इथं जो कर्व आहे ना तो सडन तुमचा इथं ज्या पॉइंटला कट होतो ह्या लाईनला सडन जर्कला हा परत इथं बघा हा तुमचा सोल्युशनचा वेपर प्रेशर आहे हा कमी होत गेला. पॉइंटला कमी झाला. ह्या पॉइंटला कमी झाला. ज्या कर्वला इथं दिसतं सडन चेंज त्याला आपण काय म्हणतो तर TF. जेव्हा हा सोल्युशनचा कर्व कशाचा कर्व कशाचा कर्व सोल्युशनचा कर्व विथ टेम्परेचर जसं टेम्परेचर कमी होत जाईल तसं वेपर प्रेशर कमी होत गेलं कमी होत गेलं कमी होत गेलं कमी होत गेलं कमी होत गेलं. जे तुम्हाला एक सडन कर्व मिळालेला होता ज्या पॉइंटला तो सडन कर्वला काय करतो कट करतो. काय करतो कट. त्याला आपण काय म्हणणार आहे तर TF. म्हणजे इथं परत वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू काय झालं तर वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड अँड वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स सेम त्याला आपण काय म्हणतो तर TF. TF म्हणजे काय असते TF इज फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ग्राफिकली काय दिसतंय T0F मोठा आहे का TF मोठा आहे? T0F काय आहे तर मोठा आणि TF काय आहे तर छोटा. म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट वाढला का कमी झाला? कमी झाला. त्यालाच म्हणतात डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. काय म्हणतो आपण त्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय म्हणतो तर आपण सोल्युशन. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? समजते का मी काय सांगते? ओके. सो फ्रॉम ग्राफ इट इज बीन कन्क्लुडेड दॅट T0F is greater than what? TF. T0F is greater than what? TF. सो आपण इथं लिहितो डेल्टा TF. डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. Depression in freezing point of solution is represented by delta TF. So delta TF is equals to काय असणार आहे तर T0F minus TF. T0F minus काय असणार आहे तर
TF समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? बघा T0F फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, TF फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय आहे तर सोल्युशन. ग्राफिकली आपल्याला असं दिसतंय की प्युअर सॉल्व्हेंटचं जे काही फ्रीजिंग पॉइंट आहे त्यापेक्षा कमी कोणाचं फ्रीजिंग पॉइंट आहे तर सोल्युशनचं काय आहे तर फ्रीजिंग पॉइंट. सो प्युअर सॉल्व्हेंटचं काय झालं, स्टार्टिंगला विथ टेम्परेचर वेपर प्रेशर कमी होत गेला कमी होत गेला कमी होत गेला, सडनली एकदमच कमी झाला. ज्या पॉइंटला सडनली कमी झाला, ज्या पॉइंटला झाला, ज्या टेम्परेचरला झाला, तिथं वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू काय झाला तर वेपर प्रेशर ऑफ काय झाला तर सॉलिड. So the temperature at which vapor pressure of liquid becomes equals to vapor pressure of solid is called as what? Which point? Freezing point. कसला पॉइंट म्हणतो आपण ह्याला? कसला पॉइंट म्हणतो आपण ह्याला? फ्रीजिंग पॉइंट. कसला पॉइंट म्हणतो आपण ह्याला? फ्रीजिंग पॉइंट म्हणतो. ठीक आहे. आता ह्या फ्रीजिंग पॉइंटला कोणाचा असणार आहे? प्युअर सॉल्व्हेंटचा. आणि आपल्याला माहित आहे की वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा सोल्युशनचा काय असतो तर कमी असतो. मग सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी असतं तर आपण काय करत गेलो, परत जसं तसं टेम्परेचर कमी होत जाईल, सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी 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 होत गेला. आणि ज्या सडन जर्कच्या पॉइंटला इंटरसेप्ट करतो प्युअर सॉल्व्हेंटच्या लाईनला, जेव्हा तो इंटरसेक्ट करतो तो काय झाला तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ काय झाला तर सोल्युशन. सो ह्यावरनं तर मला असं दिसतंय की तुमचा T0F फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट हा काय आहे तर ग्रेटर आहे कशापेक्षा? TF फ्रीजिंग पॉइंट ऑफ कशापेक्षा तर सोल्युशन पेक्षा. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू T0F मायनस काय असणार आहे तर TF. That is depression in freezing point of solution is defined as freezing point of pure solvent minus freezing point of काय असणार आहे तर सोल्युशन. हे सगळं घडताना आपण असं बघितलं की हा प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर आणि सोल्युशनचा वेपर प्रेशर ह्याला डेल्टा P म्हणतात, लोअरिंग इन वेपर प्रेशर. प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर पेक्षा सोल्युशनचा वेपर प्रेशर काय असतं तर कमी. त्यापासून आपल्याला इथं जे मिळते ते काय मिळते तर डेल्टा TF मिळते. डेल्टा TF वरनं आपण असं म्हणतो की डेल्टा P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा TF. म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून डिप्रेशन इन काय झाला तर फ्रीजिंग पॉइंट. ज्या टेम्परेचरला प्युअर सॉल्व्हेंट डिप्रेस होत होता त्यापेक्षा अजून कमी टेम्परेचर करावं लागणार काय करण्यासाठी? त्या सोल्युशनला काय करण्यासाठी? फ्रीज करण्यासाठी. कारण वेपर प्रेशर सोल्युशनचा काय झाला तर कमी. सो this is the reason why the depression in freezing point took place. The depression in freezing point took place because there was lowering in pressure. So delta TF depression in freezing point is directly proportional to what? Lowering in vapor pressure. Depression in freezing point is directly proportional to what? Lowering in vapor pressure. Note down करून घ्या पटकन. हा ग्राफ एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सेम ग्राफ आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी पण बघितलेला होता, पण त्या दोघांमध्ये एक डिफरन्स आहे. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन जास्त असतो आणि प्युअर सॉल्व्हेंटचं बॉइलिंग पॉइंट कमी असतं. ह्या केसमध्ये उलट असतं. ह्या केसमध्ये फ्रीजिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हेंटचं जास्त असतं आणि सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट काय असतं तर कमी असतं. कोणाचं फ्रीजिंग पॉइंट कमी असतं? सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट काय असतं तर कमी असतं. अँड फ्रॉम दॅट वी कन्क्लूड की लोअरिंग इन वेपर प्रेशर झाला म्हणून डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट झाला. आपण तिथं दाखवलं पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नाव इक्वेशन काय आहे बघा. जसं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं इक्वेशन आहे, सेम इक्वेशन इथं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटला आहे. फक्त तिथं जिथं जिथं बी होतं बॉइलिंग पॉइंट साठी इथं सगळीकडे एफ आहे फ्रीजिंग पॉइंट साठी. नो डाऊट कॉन्सेप्ट दोघांचे वेगळे आहेत. तिथं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट होतं आणि इथं डिप्रेशन काय होतंय फ्रीजिंग पॉइंट. पण इक्वेशन सेम आहेत. काय सेम आहेत? काय सेम आहेत? इक्वेशन. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, depression in freezing point of solution and concentration. The relation. कोणाचं रिलेशन? कॉन्सन्ट्रेशनचं रिलेशन. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काय म्हणते? The depression in freezing point is directly proportional to molality. काल आपण बघितलं मोलॅलिटी.
जसं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी आहे, तसंच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, मोलॅलिटी. नाउ टू रिमूव्ह द डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी sign, we introduce a constant K F. पहिल्या केसमध्ये केबी पुट केले एलिव्हेशनला आणि बॉइलिंग पॉइंटला KF, सॉरी फ्रीजिंग पॉइंटला KF आणि बॉइलिंग पॉइंटला KB. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू काय आहे, KF इंटू काय आहे तर M. सो इथं KF म्हणजे काय आहे, KF म्हणजे काय आहे, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट. या मोलार डिप्रेशन कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो सांगा, या मोलार डिप्रेशन कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट म्हणतो आपण ह्याला, कसला कॉन्स्टंट म्हणतो आपण ह्याला, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. KF मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट, ह्यालाच आपण कसला कॉन्स्टंट म्हणतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता युनिट ऑफ KF, युनिट ऑफ व्हॉट, KF. युनिट ऑफ KF काय असणार आहे, डेल्टा TF अपॉन काय येणार आहे तर M, मोलॅलिटी. डेल्टा TF म्हणजे केल्विन आणि मोलॅलिटी म्हणजे काय असते तर मोल पर काय असते तर केजी, पर केजी वरती जाणार. सो केल्विन केजी पर मोल. बाळांनो KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आणि KB इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, ह्या दोघांचं युनिट काय असतं तर सेमच असतं, केल्विन केजी पर मोल. काय असतं, केल्विन केजी पर मोल. मोलॅलिटीचा युनिट मोल पर केजी असतं, नील. मोलॅलिटीचं युनिट काय असतंय, मोल पर केजी. आणि डेल्टा TF चं युनिट काय असते तर K. सो इथं काय येणार आहे, केल्विन केजी पर मोल. नाउ हाउ वी विल डिफाइन क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असतं तर KF. कधी कधी असणार आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF कधी असणार आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF कधी असणार आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF कधी असणार आहे, जेव्हा M मोलॅलिटी, मोलॅलिटी 1 मोल पर काय असते तर केजी. मोलॅलिटी किती असते तर 1 मोल पर काय असते तर केजी. सो आपण इथं काय म्हणू शकतो की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट. सो KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक constant is defined as the depression in freezing point when the solution has 1 molar, when the solution is 1 molar, or when the solution has 1 mole of solute, when the solution has 1 mole of solute dissolved in 1 kg of solvent. समजते का बघा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटच आहे. कधी, जेव्हा 1 मोल ऑफ सोल्यूट 1 kg ऑफ कशामध्ये डिझॉल्व्ह होतो, सॉल्व्हेंट. और आपण म्हणू शकतो की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड as depression in freezing point when the solution is 1 molar. जेव्हा सोल्युशन 1 मोल आलाय, सोल्युशन 1 मोल आलाय म्हणजे 1 मोल ऑफ सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व्ह झालाय, 1 kg ऑफ सॉल्व्हेंट. 1 मोल ऑफ सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व्ह झालाय, 1 kg ऑफ सॉल्व्हेंट. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. सो
cryoscopic constant is defined as depression in freezing point when solution is how much 1 molar. जेव्हा सोल्युशन किती आहे 1 मोलार. हे रिलेशन समजलं. परत एकदा बघा काय सांगितलं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. Now to remove the directly proportionality sign, we introduce a constant Kf, which is called as molar depression constant or cryoscopic constant. The unit of Kf is Kelvin kg per mole. Okay. Further, delta Tf is equals to Kf असतं कधी, जेव्हा molality 1 mole per kg. So cryoscopic constant is defined as depression in freezing point when solution has 1 mole of solute dissolved in 1 kg of solvent, किंवा it is depression in freezing point when the solution is 1 molar. जेव्हा सोल्युशन किती मोलार आहे 1 मोलार. बरं, आपण काल काय बघितलं, पहिला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचं रिलेशन आणि मोलॅलिटीचं रिलेशन बघितलं. नेक्स्ट आपण काय फाइंड केलं, रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि मोलार मास. रिलेशन बिटवीन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट अँड काय आहे तर मोलार मास. मोलार मास म्हणजे कोण आहे तर M2. सो इथं काय येणार आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू काय आहे तर M. सो इथं काय येणार आहे KF. मी तुम्हाला म्हटलेलं मोलॅलिटी म्हणजे काय असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट कशामध्ये तर kg मध्ये. मोलॅलिटी म्हणजे काय असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन काय असते तर kg. सो इथं काय येणार आहे तर KF इंटू नंबर ऑफ मोलचं काय येणार आहे वेट डिवायडेड बाय मोलार वेट ऑफ सोल्यूट म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट N2 N2 इज इक्वल्स टू W2 अपॉन M2 इंटू W1 इन काय येणार आहे तर kg. Therefore delta TF is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into W1. W1 कशामध्ये ग्रॅम्स. कन्वर्ट केलं. 1 kg म्हणजे किती ग्रॅम असते 1000 ग्रॅम. जर तुमचं ग्रॅम मध्ये असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे तर kg मध्ये. मग ग्रॅमचं kg मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंटू काय करणार आहे तर 10⁻³ -3 वर जाऊन काय होणार आहे तर +3. 10⁻³ वर जाऊन काय होणार आहे +3. मग kgच आहे. तुम्ही इथं ग्रॅम होता ह्या ग्रॅमला 10⁻³ न मल्टिप्लाय केलास, तो -3 वर जाऊन काय होणार आहे, हो kgच आहे. इथं kg आणि इथं ग्रॅम आहे आणि ग्रॅमचं kg मध्ये कन्वर्ट केलंय. So delta TF is equals to KF into M. So KF into N2 divided by W1 into kg. So KF is equal KF into W2 divided by M2. N2चं value into W1. So KF into W2 into 1000 divided by M2 into W1 in काय येणार आहे तर ग्रॅम. हे समजतंय. आता ह्यावरही एक रिलेशन समजतंय. ह्यावरनं एक रिलेशन काय समजतंय की डेल्टा TF is inversely proportional to what? Molar mass of non-volatile solute. ह्याच्या आधी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पण काय होतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. आणि लोअरिंग इन वेपर प्रेशर पण काय होतं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. आतापर्यंत 3 जे काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ते सगळे इन्व्हर्सली प्रपोर्शनल कोणाला आहेत तर मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. नोट डाऊन करून घ्या. आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघितलेलं होतं आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट या दोन ह्याचेच आपण न्यूमरिकल्स आता चेक करणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ऍसिटेट is 77.06 डिग्री सेल्सियस. इथिल ऍसिटेट प्युअर सॉल्वेंट. ठीक आहे. The solution of 50 gram of non-volatile
solute. A solution of 50 gram of what? Non volatile solute. म्हणजे कोण 50 gram of non volatile solute म्हणजे W2 is 150 gram of ethyl acetate म्हणजे W1. सोल्यूट आणि सॉल्व्हेंटचा मास दिलेला आहे. इथिल ऍसिटेट प्युअर सॉल्व्हेंट आहे. कोण आहे इथिल ऍसिटेट? प्युअर सॉल्व्हेंट. आता सोल्युशन कशाचा बनलाय? 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट आणि 150 ग्रॅम ऑफ इथिल ऍसिटेट. ह्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट एवढा आहे, 84.27 डिग्री सेल्सिअस. इव्हॅल्युएट द मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 फाइंड करायचंय. इव्हॅल्युएट द मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 फाइंड करायचंय. जर Kb, if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius kg per mole. ठीक आहे. सगळ्यात पहिला गिवन काय काय आहे ते लिहून घेऊया. सगळ्यात पहिला नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ऍसिटेट म्हणजे प्युअर सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट. प्युअर सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट T0B. T0B किती आहे सांगा? 77 पॉइंट काय आहे तर 06 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट म्हणजे W2 50 ग्रॅम आहे आणि W1 150 ग्रॅम आहे. बॉइल्स ऍट म्हटले, बॉइल्स ऍट टीबी. टीबी किती आहे? 84 पॉइंट काय येणार आहे तर 27 डिग्री सेल्सिअस. टीबी किती आहे? 84.27 काय आहे तर डिग्री सेल्सिअस. इव्हॅल्युएट द मोलार मास. इव्हॅल्युएट द मोलार मास काय फाइंड करायचंय? M2 फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय? M2. इव्हॅल्युएट द मोलार मास इफ Kb. Kb ची व्हॅल्यू किती आहे सांगा? Kb ची व्हॅल्यू आहे 2.77 डिग्री सेल्सिअस kg पर मोल. हे एवढं दिलंय. समजते का मी काय काय सांगते? येस ऑर नो? हे गिवन आहे. आता गिवन वरनं सॉल्व्ह करूया. माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा? डेल्टा टीबी is equals to Kb into W2 into 1000. इथं मी 1000 का घेतला ह्याचं रिझन आहे. ह्याचं रिझन आहे की माझा सॉल्व्हेंट जो आहे तो ग्रॅम्स मध्ये आहे. जर माझं सॉल्व्हेंट डायरेक्टली केजी मध्ये असलं असतं, जर माझं सॉल्व्हेंट डायरेक्टली कशामध्ये असलं असतं? केजी मध्ये असलं असतं तर काय झालं नसतं? हा W1 आहे तो केजी मध्ये असला असता तर मला हा 1000 घ्यायची गरज लागली नसती. पण माझं सॉल्व्हेंट ग्रॅम मध्ये आहे तर त्याला केजी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी मल्टिप्लाय बाय 1000 करणार. फॉर्म्युलामध्ये तो आहे. डिवायडेड बाय M2 इंटू काय आहे तर W1. ह्याला रिअरेंज करायचं. ह्याला रिअरेंज करायचं म्हणजे M2 इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू काय येणार आहे तर W1. आता ठीक आहे. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे तर टीबी मायनस काय येणार आहे तर T0B. टीबी मायनस काय येणार आहे? टीबी मायनस काय येणार आहे? T0B. टीबी ची व्हॅल्यू काय असते? कारण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन डेल्टा टीबीला टीबी किती आहे तर 84.27 आहे मायनस T0B. T0B किती आहे? 77 पॉइंट काय आहे तर 06. किती येणार? 84.27 minus 77.06. 7 minus 6 1. 2 minus 0 2. 14 minus 7 7. इथं 0. 7.21. ठीक आहे. सो 7.21
7.21 केल्विन आलं. ठीक आहे. सो देअरफॉर M2 इज इक्वल्स टू 7.21 इंटू W2. W2 किती आहे तर 50 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB. डेल्टा TB सॉरी मी चुकले थोडं. KB ची व्हॅल्यू किती आहे 2.77 सॉरी 2.77 इंटू 50 इंटू काय येणार आहे तर 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB 7.21 इंटू काय येणार आहे तर 150 काय येणार आहे इंटू 150. इथं काय येणार आहे 0 इथं काय येणार आहे 0 कट. हा किती जाणार आहे 5 1 जा आणि 5 किती जाणार आहे तर 3 जा. सो इथं काय येणार आहे देअरफॉर M2 इज इक्वल्स टू 2.77 into 1000 divided by 7.21 into 3. तर एक काम करायचं ह्याचा लॉग बघायचं ह्याचा लॉग बघायचा ऍड करायचा. परत 7.21 आणि 3 चा लॉग बघायचा ऍड करायचा. वरच्याचा लॉग मायनस काय करायचं तर खालच्याचा लॉग आणि मग काय करायचं तर सबस्ट्रॅक्ट. काय करायचं मग सबस्ट्रॅक्ट. मग इथं कसं करणार आहे सांगा मला. सगळ्यात पहिला 2.71 चं लॉग सांगा मला. 2.77 चं लॉग टेबल ओपन करा. 2.77 चं लॉग डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 मायनस 1 काय येणार आहे 0.27 चं लॉग 7 मध्ये सांगा. इथं 1000 आहे 1000 म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 4. 4 मायनस 1 काय येणार आहे 3 पॉइंट. मैत्र थोडे कॅल्क्युलेशन्स लॉग टेबलनच करायला लागतात मल्टिप्लाय करून जमत नाहीत. परत 7.21 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 मायनस 1 0.72 चं 1 मध्ये लॉग सांगा आणि 3.00 आहे म्हणजे डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 मायनस 1 0 पॉइंट. लॉग सांगा ह्या सगळ्यांचे पटपट. 2.77 चं लॉग 0 पॉइंट किती येते 27 चं 7 मध्ये किती येते 4425. 1000 चा लॉग 0 मध्ये हे बघा हे 10 चं लॉग 0 मध्ये 10 चं लॉग 0 मध्ये 000 येत असते. कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहे. सो 3.4425. 7.21 आहे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 मायनस 1 0.72 चं 1 मध्ये 85. 3 चं लॉग 4771. 3 plus 1 4. 7 1 7 2 14. 6 1 6 2 12 plus 1 13. 8 plus 1 9. 10 11 12 13. 85. होयच की 72 चं 1 मध्येच की व्हॅल्यू सांगा. 857 काय आलं 0 मध्ये बघू नका रे 1 मध्ये बघा. 9 plus 1 10. 7 1 7 2 14 plus 1 15. 6 1 6 2 12 plus 1 13. 8 9 10 11 12 13. सो इथं काय येणार आहे तर 3.4425 minus 1.3350. 5 minus 0 is 5. 12 minus 5 काय असणार आहे तर 7. इथं 3 0. 4 minus 3 is 1. 3 minus 1 is 2. 2 point. 10 चं 275 मध्ये अँटीलॉग बघा. 10 चं 75 मध्ये अँटीलॉग बघा. लिहा नंतर पहिला लॉग सांगा मला. 1280. सो M2 चं व्हॅल्यू काय येते 1280. आता बघा हा इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे 2 आहे. डेसिमल मध्ये बघायचं व्हॅल्यू. सो 10 चं 7 आणि 5 मध्ये ऍड करून बघताय ना मग 1280 आलं. इथं कॅरेक्टरिस्टिक 2 आहे. 2 plus 1 काय येणार आहे 3 म्हणजे 128 ग्रॅम पर काय येणार आहे तर 128 ग्रॅम पर मोल. सॉल्व करा.
क्वेश्चन काय आहे बघा, 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon disulfide. म्हणजे इथं काय दिलंय, 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर म्हणजे W2, वेट ऑफ सोल्यूट W2 किती आहे, 3.795 ग्रॅम आहे. त्यानंतर W1 इन 100 ग्रॅम ऑफ काय म्हटलंय, कार्बन डायसल्फाइड. पण यू नो व्हॉट, इथं दोन्ही दिले, 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर आहे दिलेला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय तुम्हाला, कसला फॉर्म्युला विचारलाय, मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो ठीक आहे, 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर आहे, त्याचा मोलार मास पहिला आपल्याला फाइंड करावा लागणार आणि त्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट, दिस सोल्युशन बॉइल्स, सोल्युशन बॉइल्स ॲट म्हटलंय म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TB सॉरी, सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट TB. सो इथं काय येणार आहे, TB इज इक्वल्स टू काय येणार आहे, दिस सोल्युशन बॉइल्स ॲट 319.81 केल्विन. 319.81 काय आहे तर केल्विन. दिस सोल्युशन बॉइल्स ॲट what Kelvin? This solution boils at 319.81 Kelvin. This solution boils at 319.81 Kelvin TB आणि T0B, that is boiling point of pure solvent. Pure solvent 319 point काय आहे तर 45 Kelvin. Boiling point of pure solvent is 319.45. तुम्ही म्हणणार मॅम सल्फर आहे, सल्फरचं मोलार मास आपल्याला माहित असते 32 घेऊया, तसं नाही. इथं मोलार मास पहिला फाइंड करायचा आणि एका सल्फर ॲटमचा मास 32 असते, कारण सल्फर पॉलिॲटॉमिक असते. सल्फर कसा असतो, मग किती ॲटम्स आहेत त्यावरनं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट होणार आहे. ओके ठीक आहे ना, S8 एक असते आणि S6 एक असते, दोन फॉर्म्युला असतात त्याचे. जे विचारेल ते, फॉस्फर विचारलं तर फॉस्फर, आर्सेनिक विचारलं तर आर्सेनिक. डेल्टा TB इज इक्वल्स टू TB मायनस काय आहे तर T0 काय आहे तर B. TB ची व्हॅल्यू किती आहे, 319.81 मायनस 319.45. सो इथं 11 आहे, 11 मायनस 5 काय येणार आहे तर 6, मग इथं 7 मायनस 4 काय येणार आहे तर 3. सो 0.36 काय येणार आहे तर केल्विन. 0.36 काय येणार आहे तर केल्विन. सो इथं काय येणार आहे, डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W1. आता W1 इथं कशामध्ये दिलंय तर ग्रॅम्स, W1 कशामध्ये दिलंय तर ग्रॅम्स. पुढं डेल्टा TB ची व्हॅल्यू किती आहे तर 0.36 इज इक्वल्स टू KB. KB दिलं नव्हतं काय रे क्वेश्चन मध्ये. वॉटर जर असेल तर KB फिक्स्ड असते, 2.56 असते. सॉल्वंट वॉटर आहे, नाही कार्बन डायसल्फाइड आहे, KB द्यायला पाहिजे, दिले की रे, KB दिलंय की, KB पण दिलंय आणि ॲटॉमिक मास ऑफ सल्फर दिले. नाही दिलं तर पण ॲटॉमिक मास ऑफ सल्फर आपल्याला माहित असायला पाहिजे. KB ची व्हॅल्यू किती आहे, किती होती KB ची व्हॅल्यू, 2.42 केल्विन kg काय आहे तर पर मोल. 2.42 केल्विन kg पर मोल. ठीक आहे. 0.36 is equals to 2.42 into W2 3.795 into 1000 divided by
M2 हमको फाइंड करना है इंटू W1 किती आहे तर 100. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट झाला. सो M2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर M2 इज इक्वल्स टू 2.45 इंटू 3.795 इंटू 10 डिवायडेड बाय 0 पॉइंट काय येणार आहे तर 36. सो इथं काय येणार आहे M2 इज इक्वल्स टू 2.42 इंटू 379.5 इंटू 10 डिवायडेड बाय काय आहे तर 36. तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते सॉल्व्ह करा आणि मला मोलार मास सांगा. कॅल्क्युलेटर सोडून लॉग टेबल बघूनच सॉल्व्ह करायचं, नाहीतर मल्टिप्लाय करून जप जात असेल तर करा, पण कॅल्क्युलेटर वरनं सांगितलं तर मार खाणार. 2.42 चा लॉग बघा, 379.5 चा लॉग बघा, 10 चा लॉग बघा, तिघांच्या लॉगला ऍड करा आणि 36 चा लॉग बघा. आता 10 चा लॉग बघायच्या ऐवजी आपण असं पण करू शकतो, ह्याला M2 इज इक्वल्स टू काय करू शकतो 24.2 इंटू 379.5 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 36. सो इथं काय करा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघून सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा. मला M2 सांगा, मी पुढचं तुम्हाला सांगते कसं करायचं. ठीक आहे. M2 इज इक्वल्स टू किती आलं 255 पॉइंट काय 18 का 1 ठीक आहे. 255.1 हा जो काय आहे ना, आपण ह्याला कन्सिडर करूया युनिफाईड मास U कन्सिडर करूया. ठीक आहे. आता फॉर्म्युलासाठी SN केमिकल फॉर्म्युला फाइंड करायचा आहे तुम्हाला. फॉर्म्युला काय फाइंड करायचा आहे, फॉर्म्युला SN N किती आहेत फाइंड करायचे. मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय ना, मग मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सल्फरचं फॉर्म्युला काय असतंय की नंबर ऑफ ऍटम्स, N म्हणजे नंबर ऑफ सल्फर ऍटम्स किती आहेत त्या मॉलिक्युल मध्ये. सो नंबर ऑफ ऍटम्स ऑफ सल्फर इज इक्वल्स टू काय असणार आहे मॉलिक्युलर मास इथं हा ग्रॅम पर मोल मध्येच येणार बाळांनो, 255.1 ग्रॅम पर मोल मध्येच येणार, पण हा मॉलिक्युलर मास आहे. फॉर्म्युलाचा फायनल फॉर्म्युलाचा मॉलिक्युलर मास हा इतका आहे. फॉर्म्युलामध्ये N किती आहेत हे फाइंड करायचे आहेत. सो नंबर ऑफ सल्फर ॲटम इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास किंवा मोलार मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. कशाचं सल्फरचं, कशाचं सल्फरचं. सो इथं काय येणार आहे, मॉलिक्युलर मास 255.1 आहे, नाही येत तेवढं, 255.1 आहे डिवायडेड बाय काय करायचं तर ॲटॉमिक मास किती आहे तर 32 ग्रॅम पर मोल आहे. एका मोल ऑफ सल्फरचं मास 32 ग्रॅम असते. सो तुम्ही काय केला, जेवढे मोल्स ऑफ आहेत ते समजू शकता आपल्याला. सो 255.1 डिवायडेड बाय 32, ह्याचा अप्रॉक्सिमेटली तुमचा आन्सर 7.99 समथिंग येणार, म्हणजे 8 येणार. नंबर ऑफ सल्फर ॲटम्स काय येणार आहेत 8. सो नंबर ऑफ सल्फर ॲटम वरनं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिणार. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S8. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S8. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू काय असणार आहे तर S8. काय केलं क्वेश्चन मध्ये लक्षात येते का बघा, सगळे व्हॅल्यूज गिवन लिहिले, मॉलिक्युलर मास मोलार मास फाइंड केला. मोलार मास त्यात जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल त्याचा मोलार मास आहे. सल्फर सिंगलच असणार आहे, मग किती सल्फर ॲटम्स आहेत ते फाइंड केले की आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करू शकतो. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास ऑफ सल्फर डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास 7.99 म्हणजे किती आला 8. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज S8. फेवरेट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामला.